नमस्कार भावांनो बहिणींनो, लय पाऊस चालू आहे। आज मी आपा घराची खिडकी उघडी केली। आज तुम्हाला नवीन काही वाटण आता म्हणलं आता कधी बंद असती, पाऊस चालू आहे म्हणलं आज घरात थोडं थोडं पाणी आलंच चालत, पण आज मी खोलली घराची खिडकी। इकडं खिडकीला बारी म्हणतात पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी खिडकी सांगायली तुम्हाला आपल्या मराठी भाषेत। थोडा हलका हलका पाऊस चालू आहे, पा दिसतोय का? पाऊस दिसणार नाही म्हणा खिडकीतून, दिसतोय का? हा पा पाऊस चालू आहे बाहेर। आज तुमची ताई लय उशिरा उठली होती तर उशिरा काम झालेत। मग आता हरसू भैयाला आंघोळीला पाणी ठेवले। हे पाऊस चालू आहे। पाऊस सुरू असला तर काहीतरी गरम गरम भजे काही खाऊ वाटतात, पकोडे खाऊ वाटतात गरम गरम, घरी बनवलेले। पाऊस चालू आहे, भैयाला पाणी ठेवलंय आता आंघोळीला। आता यायला काय खाऊ वाटून नव्हतं लागलं तर सफरचंद कापून दिलंय तर आता ते खाल्लंय त्याला। आता गोळ्या घ्यावं लागेल त्याला। लय भयान गरमी आहे बापा इकडं। पाऊस चालू आहे पण आमच्या इकडं काय गरमी कमी नाही झाली। छकू दीदी मी तुला घेत नाही, घाम यायला लागलाय लय गरमी। छकू दीदीला वाटतंय मम्मी मला घेते काय मध्ये आहे ना रे भैया। भावांनो बहिणींनो, आमचा हसू थोडासा बोलतोय, आमच्या भैयाचं काय नसतंय। काल मी हेडो चालू केला, फोन चालू केला, दीदी किती करत होते पण नाही बोलली छकू दीदी, एक शब्द नाही बोलली। तुमच्या दाजीला बरं असलं तर ती बोलतेच घरी असल्यावर। पाऊस चालू आहे बाहेर। आता मी मसाल्याची भाजी बनवणार आहे तर थोडी गोबी, आलू आणि वांगे सगळं मिक्स करून काळ्या मसाल्यात भाजी बनवणार आहे। थोडासा भात बनवते आणि हरसूच्या पप्पा पुरती आणि छकू दीदी पुरती दोनच पोळ्या करणार आहे, जास्त पोळ्या करायच्या नाही। आता मी पण भातच खाणार आहे, काय खाऊ वाटाणा। आता आमचे टोस्ट संपले तर आणावं लागेल। लय भारी टोस्ट घेऊन आलते सुरतला, लय आलं काढलं टोस्ट भारी भेटते। आणि पाऊस चालू आहे बाहेर, लय पाऊस चालू आहे। तुम्हाला तर आता बाहेर बसते मी, आता मी बाल्कनीत बसले निवांत, तर कधीच बसणं होत नाही। घरातले कामच पाहिजे। पाऊस चालू दिसतोय का? पण आता मी काय दाखवणार नाही तुम्हाला, कारण की मी कपडे वाळू घातलेले त्याच्यामुळं। बाहेर मस्त पाऊस चालू आहे, तरी पण थंडी हवा तर नाहीच लगे। मी काय म्हणते, थंड वातावरणच नाही या वर्षी, गरमट वातावरण। एवढा सुरतला पाऊस पडून पण हवा गिवा काहीच नाही आहे। बाहेर पाऊस चालू आहे, दाखवू का तुम्हाला? पण मी कपडे वाळू घातलेले म्हणून म्हणलं नको। आहे का? आता लय जोरानं पाऊस सुरू होईल, एकदा पाणी चालू झाला तर सांगूच नका किती चालू होईल। कपडे वाळू घातलेले तुम्ही बाल्कनीत। जर असं करावं म्हणलं, थोडा उघडला ना म्हणजे कपडे फटकले थोडे, मग पाणी पडणं बंद झालं तर नंतर घरात टाकेन आणि एकदा स्वयंपाकाला लागावं लागेल। आता मला छकू दीदी काय बनवत नाही, तिला कटाळा येऊ राहिला। आज तरी पण आज ती म्हणे मम्मी राहू दे म्हणे, तिनं आज टोपलं भर भांडे घासले छकू दीदीनं, घरं गिरं पुसून घेतले म्हणे, कपडे मी धुते। म्हणलं नको, तुला बरं नाही, घरातल्याला बरं नसलं तर मग नाही कामं करू दे वाटत। हे जातील आता पाणी उघडल्यावर, हे पाणी चालूच आहे। तापाच्या अंगानं पण हे असं रेनकोट घालून जावं लागते, मग जास्त बिमाऱ्या वाढतात म्हणजे पाऊस चालू असला तर। बाहेर बसलं तर चेहऱ्यावर लय डाग दिसतात। हे तूप आणून दिली पण मला कटाळा येते लावायचा। केस पण इचरणं होत नाहीत, लय केस गळायला लागलेत। दवा येते पाण्यात तर मग छकू दीदीचं पण गळायच लागले केस सगळे। बाल्कनीत बसलं तर मस्त निवांत वाटतंय लगे। कधी कधी असं वाटतंय आपण थोडंसं बाहेर जा, आपण पाऊस चालूच राहतोय, बाहेर निघूच देत नाही। छकू दीदी भैयाचं पाणी तपलंय का पाय? हा तपलंय का पाणी? उबळलं नसन, तपलंय का पा? काय काही सांगतो? आपलं आता सिलेंडर संपलंय आहे ना, लिहून दिलंय का नाही काय माहिती। हा ऑर्डर केलंय का नाही? तू कसा आहेस? छान आहे का? हा गरमी नाही व्हायला लागली भैया।
बया तू भाजी गिजी कर बरं आज. भावांनो बहिणींनो व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये. मग मजा चालूच असतील लेकराई सोबत करणं. भैया कशाला भाजी बनवणार आहे, भैयाच्या मनावर असलं तर करतोय काही. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.